रुद्रसेवा. तर रुद्रसेवा ह्या घेताना आपण खूप काळजी घेतली पाहिजे, कारण महादेवांची सेवा एकदा आपण घ्यायला बसलो की आपल्याला सेवेमधून उठायलाही नाही पाहिजे. कारण सेवेमधून आपण उठलं तर आपली महादेवांची ही अभिषेकाची सेवेमध्ये आपली लिंक तुटत असते. कारण महादेवांची सेवेला बसलं तर अगदी मनापासून बसायचं आणि कोणताही कंटाळा किंवा उपासनेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये याची काळजी घेऊनच आपण प्रत्येक कोणतीही उपासना असो, स्वामींची कोणतीही उपासना असो, कारण आपलं मन एवढं चंचल असतं की आपण इकडे तिकडे आपल्या मनामध्ये भरपूर विचार येतात, इकडचे तिकडचे, आणि आपण म्हणूनच आपण आपल्या सेवेमध्ये जास्त महादेवांच्या असो किंवा कोणतीही अभिषेकयुक्त सेवा असो त्यामध्ये आपण व्यवस्थित मन लावूनच सेवा केल्या पाहिजे. तर असंच आज आपण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण आज मी तुम्हाला आपल्या देवघरामध्ये सगळे देव असतात. आपल्याकडे आपण म्हणतो की आपली परिस्थिती का सुधरत नाही किंवा आपण एवढं देवाचं करतो, पण काय असतं ना, प्रत्येक देवांना म्हणजे आपल्या देवघराच्या मध्ये जेवढे देव असतात त्यांना सुद्धा आपल्याकडून अपेक्षा असते की आपले सुद्धा विधी शास्त्रोक्त किंवा षोडशोपचार पूजा झाली पाहिजे. जशी संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाची अभिषेकयुक्त सेवा 11 किंवा 21 आवर्तन गणपती अथर्व शीर्षाचे घेणे. त्यानंतर गुरुवार आला, गुरुवारी स्वामी महाराजांची आणि बाळकृष्ण त्याबरोबर आपल्याला घ्यायचा असतो. स्वामी महाराजांच्या मूर्ती बरोबर आपल्याला बाळकृष्ण सुद्धा अभिषेकामध्ये घ्यायचा असतो. कारण महाराजांना सुद्धा खूप आनंद होतो की बाळकृष्णाबरोबर आपली, आणि बाळकृष्णाला सुद्धा आनंद होतो की आपली स्वामी महाराजांबरोबर अभिषेकयुक्त सेवा आणि षोडशोपचार पूजा होत आहे. त्यामुळे या सेवा आपण विधी शास्त्रोक्त किंवा षोडशोपचार पद्धतीने घेतल्या पाहिजेत. त्यानंतर नंबर येतो शुक्रवारी अन्नपूर्णा माता आणि श्रीयंत्र. ज्यांच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे असतीच किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती बरोबर आपण श्रीयंत्राची सुद्धा अभिषेकयुक्त सेवा घ्यायची आहे. त्यानंतर नंबर येतो आपला बाळकृष्ण झाल्यावर, स्वामी महाराज झाल्यावर, त्यानंतर अन्नपूर्णा माता, महालक्ष्मी माता, श्रीयंत्र, त्याच्यानंतर महादेव. सोमवारी महादेवांची अभिषेकयुक्त सेवा आणि त्याबरोबर रुद्रयंत्र सुद्धा आपण सेवेमध्ये घेतलं पाहिजे. कारण ह्या असाध्य म्हणजे आपले असाध्य आजार सुद्धा रुद्रयंत्र सेवेने अभिषेकयुक्त सेवा घेतल्यावर आपले असाध्य आजार सुद्धा बरे होतात. तर आज सोमवार आहे. सोमवारी सगळ्यांनी म्हणजे प्रत्येकानेच आपण आपल्या घरामध्ये बाहेर न जाता या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या घरामध्येच महादेवांची जेवढी आपण आपली सेवा करू तेवढं आपल्याला चांगलं असतं. रुद्रयंत्रावर 11 माळी महामृत्युंजयच्या घ्यायच्या असतात. हे आपल्याला माहीत नाहीये. जर आपण आता येणारा श्रावण महिना आहे, त्या श्रावण महिन्यामध्ये आपण एक आपला घरामध्ये सेवेचा रुटीन ठेवायचा आहे महादेवांच्या सेवेचा. तो कसा, रुद्रयंत्रावर आपण 11 माळी महामृत्युंजयच्या घ्यायच्या आहेत. त्या कशा, तर सकाळी आपण रुद्रयंत्रावर महामृत्युंजयच्या 11 माळी सेवा घेऊन प्रार्थना म्हणायची आहे आणि संध्याकाळी महादेवांच्या पिंडीवर अति उच्च कोटीची रुद्र सेवा आपल्याला घ्यायची आहे. संध्याकाळी फक्त महादेवांच्या पिंडीवर आपण संपूर्ण रुद्र सेवा घ्यायची आहे. लाईव्ह मध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. तुम्ही एकदा माझं लाईव्ह सुद्धा पाहून घ्या की कशी सेवा घेतलेली आहे. त्यानंतर ह्या सेवा आपल्याला महिनाभर असं सातत्याने आपल्याला घ्यायच्या आहे. कारण सकाळी सुद्धा आपली रुद्रयंत्रावर महामृत्युंजयची 11 माळीची सेवा होऊन जाते आणि संध्याकाळी सुद्धा महादेवांच्या पिंडीवर ही सेवा होते. तर अशा सेवा सातत्याने श्रावण महिन्यामध्ये जर आपण घेतल्या तर नक्कीच आपल्या घरामध्ये जे कोणी व्यसनाधीन पुरुष आहे किंवा भाऊ कोणीही असो,
आणि आपली मुलं हट्टी रागीट असतात, तापट असतात, ऐकत नाही, किंवा आपल्याला नारायण नागबली सारखे विधी सुद्धा आपल्याला करायला सांगितलेले असतात, पण आपल्याकडून पैशा अभावी आपली परिस्थिती आपल्याला माहीत असते कशी आहे, त्यामुळे नारायण नागबली सारखे विधी होत नाही. त्यांनी श्रावण महिन्यामध्ये ही भगवान शिवाची अति उच्च कोटीची सेवा ही नक्की केलीच पाहिजे. तर सकाळी 11 माळी रुद्रयंत्रावर महामृत्युंजय मंत्र आणि संध्याकाळी महादेवांच्या पिंडीवर अभिषेक युक्त व्यवस्थित सेवा असा आपण क्रम जर श्रावण महिन्यात ठेवला तर नक्कीच आपल्या घरामध्ये वर्षभराच्या आतच आपल्याला फरक जाणवतो. कारण ह्या सेवा खरंच करा, माझे अनुभवाचे बोल आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये काय होतं, नारायण नागबली सारखे सुद्धा विधी आपल्याला करायला पडत नाही, म्हणजे करायला लागत नाही. आणि पितृदोष असतो त्यातून सुद्धा आपल्याला पितरांचा आशीर्वाद सुद्धा मिळत असतो अभिषेकच्या सेवेतून. आणि पूर्ण श्रावण महिन्यात अशी सेवा घेऊन नंतरहून आपण बिनमिठाचा दही भाताचा लेपन सुद्धा महादेवांच्या पिंडीला करून महादेवांचा निरोप म्हणजे सांगता करावी लागते, महादेवांना निरोप द्यावा लागत असतो दही भाताच्या लेपनाने. तर अशी ही पूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जर अशी सेवा केली तर नक्कीच तुम्हाला घरामध्ये खूप मोठा बदल जाणवेल, हा माझा अनुभव आहे. तर ही झाली महादेवांची अभिषेक युक्त सेवा. प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये आपण ही अशी सेवा केलीच पाहिजे. आणि आपल्याला जर समजा बेलपत्र नाही मिळाले, कारण सर्वांनाच बेलपत्र श्रावण महिन्यामध्ये लागत असतात, तर आपण अक्षदाण्यांचा वापर केला तरी चालतो. आणि महादेवांच्या मंदिरात आपण बाहेर गेल्यावर काय होतं, तिथे ना दुसऱ्यांनी म्हणजे प्रत्येकाला आता महादेवांची सेवा करावी लागते, त्यामुळे दुसऱ्यांनी केलेली पूजा आपण पूर्ण हे करतो. इथून माग आपल्याला माहित नव्हतं, पण आपण काय करतो, महादेवांच्या मंदिरात गेल्यावर समोरच्यानी जी पूजा केलेली असते ती आपण पूर्ण बाजूला सरकवून आपली पूजा करतो. तो दोष आपल्याला लागत असतो. त्यामुळे ती पूजा महादेवांच्या मंदिरात जरी गेले तरी दोन हात तिसरं मस्तक करा आणि महादेवांची आपल्या पद्धतीने सेवा करा. कारण समोरच्यानी केलेली पूजा ती बाजूला सरकवून आपली सेवा आपण पूजा मांडायची तिथं महादेवाच्या पिंडीवर, ते योग्य नाही. म्हणूनच आपण आपल्या घरी शास्त्रोक्त पद्धतीने ही पूजा केली तर अधिकच आपल्याला याचं फळ मिळतं. कारण भगवंत महादेव फक्त भावाची भुकेली म्हणजे भोळ्या भक्तांचे असे कैवारी असतात, कारण त्यांना भोळी बाबडी सेवा आवडते. तर आता आपण अशी ही सेवा ह्या पद्धतीने केली. आणि महादेवांच्या मंदिरामध्ये भरपूर गर्दी असते श्रावण महिन्यामध्ये. घरच्या घरी ही सेवा तुम्हाला मी माझ्या पद्धतीने सांगितलेली आहे, तर नक्कीच ह्या सेवेचा लाभ घ्या. आणि मला कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.